बाबासाहेबांनी एवढा भारतीय राष्ट्रवादी माणूस कोणी नव्हता. खरा मुस्लिम जो आहे तो कधीच तुमच्या देशाचा होऊ शकत नाही. हे बाबासाहेब म्हणतात, मी म्हणत नाही. तर काँग्रेसला काय दुकानदारी करायची, हे काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे. आमच्यासारखे चांगलं सांगायला गेले तर आम्ही RSSचे दलाल होतो. गुगलवर टाकून बघा तुम्ही, हू अपोज द बर्निंग ऑफ मनुस्मृती. एकच नाव येतं, महात्मा गांधी. ते महात्मा म्हणतात, मी म्हणत नाही. मिस्टर गांधी. तरुण का अटॅच होत नाही आहे ओरिजिनल विचारांशी बाबासाहेबांची? तर तरुण वाचतच नाही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं? बुद्ध दिला. आज जी व्यक्ती बुद्ध देते तिच्या मनात द्वेष असू शकतो का? दलितांनी मुसलमानांना मित्र मानण्याची चूक करू नये. म्हणजे दंगली झाल्या ना, तुमची पॅन्ट उघडून बघणार फक्त तुम्ही काय आहात आणि कापून टाकणार. हे मेश्राम सारखे फालतू लोक, त्यांना काय अधिकार नाही माझ्या बाबासाहेबांना बदनाम करण्याचा. की मला प्रमोशनमध्ये आरक्षण नको आहे कारण मला बुद्ध लोक नको आहेत सिस्टीममध्ये. हे राजीव गांधींच्या इंटरव्ह्यूमधलं वाक्य आहे. उद्या जर तुम्हाला गरज लागली तर हिंदूच उभा राहणार आहे तुमच्यासाठी. तो आपला स्वाभाविक मित्र आहे, भाऊ आहे आपला. नमस्कार, मी प्राध्यापक संजय सुधाकर साळवे. नाशिकच्या डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूट महाविद्यालयामध्ये मॅनेजमेंट या विषयाचा प्राध्यापक आहे. आज आपल्यासोबत गप्पा मारायला क्षितिज टेक्सास गायकवाड हे आहेत. ही मुलाखत एक वेगळ्या प्रकाराने सगळ्यांना संस्मरणीय अशी राहणार आहे. क्षितिजींचं पार्श्वभूमी बघितली तर तशी ती दलित चळवळीतल्या कुटुंबातली. क्षितिजींना माझा पहिला प्रश्न असा आहे की क्षितिजी, तुमच्या कुटुंबाचं दलित चळवळीत म्हणून काही योगदान राहिलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? सर्वांना जय शिवराय जय भीम. सर्व प्रेक्षकांना जय शिवराय जय भीम आणि धन्यवाद मला इथे बोलवलं त्याबद्दल. माझे वडील हे दलित पॅन्थरचे साधारण संस्थापकांपैकी, म्हणजे नाव जरी त्यांचं नसलं तरी राजा ढाले किंवा जे कोणी संस्थापक होतील, म्हणजे नामदेव ढसाळ असतील, पॅन्थर्स जे कोणी असतील, ते सगळे माझ्या वडिलांचे अरेतुरेचे मित्र. आणि अक्षरशः नामदेव ढसाळ वगैरे असे खिशातनं माझ्या वडिलांचे पैसे काढून घेऊन जायचे अडचण असताना. नंतर माझ्या वडिलांची संघाशी जवळीक आली, पण नंतर काय खटकलं मलाही माहीत नाही, कारण मी लहान होतो, खूप लहान होतो. आणि ही सगळी जी आंबेडकरी चळवळ मी ते लहानपणापासून मी घरात बघितलेली. मी खरं सांगायचं तर वाचनाची आवड नव्हती, खरंच नव्हती. म्हणजे मी काय फार अभ्यासू वगैरे मुळात नव्हतो. तर लहानपणीपासून जे बाबासाहेब मी बघत आलो तेच मला हळूहळू वाटायला लागलं की हेच खरे बाबासाहेब आहेत. म्हणजे मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर आमच्या घरी कोणीतरी संभाजी ब्रिगेडमधनं यायचं, कोणीतरी अजून या स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे यायचे. ते म्हणायचे असे म्हणले बाबासाहेब, संघ असा आहे, हे सगळे मनुवादी असतात. तर मलाही कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की खरे बाबासाहेब हे असे आहेत. 2019ला ज्यावेळेस लॉकडाऊन लागला त्यावेळेस फावला वेळ खूप असायचा. तर सगळं राजकारण पाहता आणि म्हणजे मी माझी पार्श्वभूमी सांगायची म्हटलं तर मी BSPमध्ये काम केलेलं आहे, काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. सगळं बघून मला कुठे चैन पडेना. त्यामुळे मी अभ्यास करायला लागलो की खरे बाबासाहेब काय आहेत. तर ते अभ्यास करताना असं माझ्या लक्षात आलं की अरे आपला तर मामू बनवलेला आहे, म्हणजे बाबासाहेब तर असे नाहीच आहेत. बाबासाहेबांना काहीतरी वेगळं म्हणायचं आहे आणि ही लोक चेरी पिक करून, मिसकोट करून जे घ्यायचं ते घेतात. त्यांच्या पॉलिटिकल फायद्यासाठी आणि दुकानासाठी जे उपयुक्त आहे ते घेतात आणि बाकीचं ते टाकून देतात. तिथनं माझा हा सगळा प्रवास सुरू झाला. तुम्हाला बाबासाहेबांबद्दल व्यक्तिगत काय आवडतं नेमकी? की बाबासाहेबांचा हा पैलू, हा गुण, हा विचार, असं नेमकी काय आवडतं बाबासाहेबांचं? बाबासाहेब इतके स्पेसिफिक होते की मी असं मानतो की बाबासाहेबांनी एवढा भारतीय राष्ट्रवादी माणूस कोणी नव्हता. म्हणजे जे कोणी नेते होऊन गेले, बाबासाहेबांनी एवढा राष्ट्रवादी म्हणजे भारतीय राष्ट्रवाद जो काय आहे तो त्यांच्यात इतका कुठून भरला होता की इथल्या हिंदूंचा ते विचार करायचे, इथल्या संस्कृतीचा विचार करायचे. आज मी मागच्या महिन्यात जळगावला गेलो होतो. तिथे SPDM कॉलेजमध्ये माझा कार्यक्रम झाला.
तर तिथे एकाने मला प्रश्न विचारला की पार्लमेंटमध्ये तुम्ही सेंगोल का ठेवलाय, तुम्ही एवढं भाजप करतास, भाजपने सेंगोल आणला. अरे म्हटलं भारतीय संस्कृतीचा भाग आहे. ते 100-200 लोक अंगावर धावून आले. कसली संस्कृती, कसली संस्कृती, कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय. तर ही संस्कृती जी बाबासाहेबांना अभिप्रेत होती. म्हणजे बाबासाहेबांचं असं अजिबात म्हणणं नव्हतं की हे सगळंच वाईट आहे. बाबासाहेबांना फक्त जातीयवादाशी प्रॉब्लेम होता, जातीभेदाशी प्रॉब्लेम होता. त्यांना जाती अंत करायचा होता आणि यासाठीचा त्यांचा लढा होता. तर बाबासाहेबांचं मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा भारतीय राष्ट्रवाद. बाबासाहेबांनी एक दलित चळवळ विचारांच्या आधारावर निर्माण केली. पण बाबासाहेबांना आपली चळवळ करताना असं कधी वाटलं नाही की या देशाचे तुकडे व्हावेत किंवा या देशातल्या लोकांनी आपापसामध्ये भांडावं. बाबासाहेबांनी संविधान सभेतही जी भाषणं केली ती एकसंघ समाज निर्माण व्हावा म्हणून असं केलं. हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन तुम्ही कसा अनुभवता? वास्तविक पाहता बाबासाहेबांना हे खूप आधी कळलं होतं. म्हणजे साधारण 35-36 साली त्यांना कळलं होतं की पार्टिशन हे अटळ आहे. त्यामुळे त्यांनी जे 40 साली जे पुस्तक लिहिलं, पाकिस्तानवर पार्टिशन ऑफ इंडिया, त्या पुस्तकामध्ये त्यांनी इतकं क्लिअरली नमूद केलेलं आहे की सावरकर लाजतील असा हिंदुत्ववाद मांडलेला आहे त्या पुस्तकामध्ये. त्यांचं म्हणणं होतं की कंप्लीट पॉप्युलेशन एक्सचेंज झाली पाहिजे. हे असा तुम्ही छद्मी सेक्युलर वाद इकडे आणू नका, हा इकडे चालणार नाही. आणि तेच धडे नवीन रूपाने तुमच्यासमोर उभे राहतील जर तुम्ही अशा प्रकारचा देश जर घडवला. कारण त्यांना माहिती होतं आता इथं काय होतं, इस्लामविषयी बोललं की हे स्वतःला आंबेडकरवादी जे म्हणून घेतात आणि स्वतःची दुकानं उघडली, त्यांची दुकानं बंद होतील. म्हणून बाबासाहेबांचा तो भाग कधीच सांगत नाहीत की बाबासाहेबांचे इस्लामविषयीचं म्हणणं काय होतं. इतकं स्पष्ट बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की इस्लाम जो खरा मानतो, म्हणजे खरा मुस्लिम जो आहे, तो कधीच तुमच्या देशाचा होऊ शकत नाही. हे बाबासाहेब म्हणतात, मी म्हणत नाही. म्हणजे मी खोटं असेल, आज बघा यूट्यूब, गुगल काय काय तुमच्यासमोर आहे. मी जर खोटं बोलत असेल ना, मला खोटं सिद्ध करा. बाबासाहेबांची, गाडगे महाराजांची आणि कर्मवीर भाऊराव पाटलांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यात बाबासाहेबांनी गाडगे महाराजांशी बोलताना गाडगे महाराजांनी बाबासाहेबांना विनंती केली की या देशाच्या मातीला अनुसरून असलेला धर्म स्वीकार, या देशाला विरोध करणारा किंवा इथल्या संस्कृतीला विरोध करणारा धर्म स्वीकारू नये अशी केली. पण उत्तरोत्तर दलित चळवळीने हे स्वीकारलंच नाही. असं का झालं असेल? हे किती सालचं आहे? हे साधारण त्याच दरम्यानचं 1935 ते 56च्या दरम्यानचं, त्या सगळ्या काळातलं. कारण 35 साली जे वाक्य बाबासाहेबांनी केलं, म्हणजे ती घोषणा केली होती, येवल्याची ती परिषद होती वंचितांची, आणि त्यात बाबासाहेब असं म्हणाले की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांच्या मनात तो सगळ्या काळाराम मंदिराचा वगैरे तो एक राग आला होता त्यांना की हे का आम्हाला असं वागणं का मिळतं. तर 35 सालचं वाक्य कोट करून अजून राजकारण चाललं. पण 36 साली बाबासाहेब काय म्हणतात, इमिजिएट पुढच्या वर्षी ते अभ्यास सुरू करतात की कुठला धर्म आपण घेतला पाहिजे. मग तो अभ्यास करत असताना ते म्हणतात मी शीख धर्माचा अभ्यास करतो आहे आणि मला असं वाटतं की शीख धर्म माझ्या म्हणजे अस्पृश्यांनी घ्यावा, म्हणजे ते हिंदू संस्कृतीच्या कक्षेतनं बाहेर जाणार नाही. ते जर ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाले तर ते अराष्ट्रीय बनतील. म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात की ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाले तर अँटी नॅशनल बनतील. हा बाबासाहेबांचे हे दाखले आहेत. 36 सालचं सांगतोय मी. मग ते जे गाडगे बाबा वगैरे तो बोललेच असतील, पण मुळात बाबासाहेबांचीच इच्छा नव्हती असं काही करायची. म्हणजे त्यांना इथल्या हिंदू धर्माला त्रास होईल अशी कुठली यंत्रणाच निर्माण करायची नव्हती. नंतर काय झालं, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, दादासाहेब गायकवाड आले. दादासाहेब गायकवाडांनी नंतर काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आणि त्यानंतर काँग्रेसी विचारवंत घुसायला लागले हळूहळू, काँग्रेसी, कम्युनिस्ट. त्यानंतर आले आपले महामानव शरदचंद्रजी पवारसाहेब. त्यांनी जो काय जातीयवाद करायचा तो केला. काँग्रेसमध्ये असताना तर त्यांनी केलंच, म्हणजे अनेक गट पाडले रिपाईचे. पण खरा त्याचा म्हणजे उच्चांक कधी झाला माहिती आहे,
ज्यावेळेस काँग्रेसमधनं बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळेस त्यांना एक बेस क्रिएट करायचा होता. मग तुम्ही बघाले संभाजी ब्रिगेड वगैरे सगळं जे झालं ते त्या दरम्यान झालं. मी मुद्दाम ब्रिगेड म्हणतो, ती ब्रिगेड असू शकत नाही आणि संभाजी महाराजांचं तर त्यांनी नाव पण घेऊ नये. इतका धादांत खोटा इतिहास छत्रपतींबद्दल आणि संभाजी महाराजांबद्दल ते सांगतात. ते सगळे धंदे चालू केले आणि त्यात कुठेतरी आमचा समाज हा अडकत गेला. कारण आपल्याला सवय काय लागली, आपण नेत्यामध्ये आपलं भविष्य शोधतो. वास्तविक पाहता काही गरज नाही. आपण जर बाबासाहेबांच्या मार्गावर चाललो, म्हणजे बाबासाहेब म्हटले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण मुळात शिकतच नाही. संघटित झालो तर कशासाठी संघटित होतो हे आपल्याला कळत नाही, आणि संघर्ष नेमका कोणाविरुद्ध करतोय हे तर अजिबात कळत नाही. बरोबर आहे. बाबासाहेबांनी खरं तर त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची 3 आंदोलनं केली. म्हणजे एक महाडचा सत्याग्रह असेल, किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, किंवा येवल्याची धर्मांतराची घोषणा असेल. बाबासाहेबांच्या पाठीशी संपूर्ण समाज होता, पण हे आंदोलन कधी हिंसक झालं नाही किंवा कधी साधा दगडही उचलला असं झालं नाही. इथल्या कुठल्याही संरचनेला धक्का लागू नये अशी बाबासाहेबांची धारणा होती. पण नंतरच्या काळात दलित आंदोलन कधी काळी हिंसक होत गेलं, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, हेच ना, हे काँग्रेसचे धंदे जे सगळे नंतर सुरू झाले. आज बघा ना काय प्रकारची सिस्टीम निर्माण करून ठेवली आहे. मी आपल्या माध्यमातून जे कोणी आंबेडकरवादी, म्हणजे हे नेते नाही म्हणत आहे मी, किंवा नेत्यांचे कार्यकर्ते नाही म्हणत आहे, ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे सामान्य माझे बाबासाहेबांना मानणारे जे कोणी असतील, त्यांना मला सांगायचं आहे की बघा ना काय प्रकारची ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे काँग्रेसनी, की तुम्ही सतत आंदोलित राहिलं पाहिजे. म्हणजे ते निळे टिक्के लावायचे, गळ्यात निळे मफलर घालायचे आणि चौकात उभं राहायचं, एवढंच तुमचं लाईफ. तुम्ही नुसतं आंदोलन करायचं. आम्ही इकडून काहीतरी अजेंडा सेट करणार, संविधान बदलणार की लगेच रस्त्यावर. हे दुसरं आयुष्यच नाही. ते तरुण, म्हणजे बघा, मी 2011 सालचा डेटा सांगतो तुम्हाला, की 21 कोटी साधारण SC समाज होता लोकसंख्येपैकी. त्यावेळेस 40 लाख सरकारी नोकऱ्या होत्या. 40 लाख सरकारी नोकऱ्यांमधनं 15% SC आरक्षण, म्हणजे 6 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या मिळणार. पण त्या 6 लाखासाठी 20, 21, 22 कोटी लोक रस्त्यावर असतात ना, आम्हाला म्हणजे आमचं हात लावताय, आम्हाला हे करताय. हे वास्तविक पाहता आपली जी मेंटॅलिटी तयार केली काँग्रेस गव्हर्नमेंटनी, की सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार, हे म्हणजेच तुम्ही काहीतरी भारी झालं. हे ते ब्रिटिश काळापासून चालत आलं. तेच काँग्रेसने काही डोकं नाही लावलं, तशीच सिस्टीम पुढे चालू झाली आणि मुद्दाम दलितांनी आंदोलित राहावं यासाठी प्रयत्न केले गेले. ते आंदोलित असतील तर यांची सत्ता येते. आता बघा लोकसभेमध्ये नरेटिव्ह आला की संविधान बदलणार, आरक्षण संपवणार. तर काय नाही तर ती 50वरनं 99वर पोचली. जर हा नरेटिव्ह नसला असता तर 50वरनं 5वर पोचले असते. तर काँग्रेसला काय दुकानदारी करायची, हे काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे. बरं, बाबासाहेबांनी ज्या प्रकारच्या भूमिका घेतल्या, बाबासाहेबांनी सरळ सरळ आपल्या देशाला एकसंध राहायचं असेल तर डाव्या चळवळीवर प्रहार केला. हो, त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? एकच सांगतो, गोविंद पानसरे. काही दिवसांपूर्वी मी गोविंद पानसरेंचं, मला कोणीतरी सजेस्ट केलं, अरे ते बघ बाबासाहेबांवरचं त्यांचं व्याख्यान. म्हटलं ठीक आहे बघू. तर 45 मिनिटांचं ते साधारण व्याख्यान आहे. त्या 45 मिनिटांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी एक शब्द वापरला की 36 साली जी रेल्वे कामगारांची, म्हणजे वंचित रेल्वे कामगार, म्हणजे मागासवर्गीय रेल्वे कामगार, ह्यांची कॉन्फरन्स झाली होती. त्याच्यात बाबासाहेब असे म्हणाले, म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे ते गोविंद पानसरेचा ताव कसा असायचा, की आपले 2च शत्रू आहेत, कॅपिटलिझम अँड ब्राह्मनिझम. आय वॉज शॉक्ड. म्हटलं ठीक आहे, ब्राह्मणवाद हा शब्द अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी वापरला, पण शत्रू म्हणून उल्लेख केला. मी थोडंसं म्हणलं, आणि मग त्यानंतर त्यांनी थांबवलं बाबासाहेबांचं कोट करणं, आणि पुढे तो म्हटला, बघा आज पण आपले 2च शत्रू आहेत, ब्राह्मण आणि कॅपिटलिस्ट. सुदैवाने त्याने तो दाखला दिला होता. ते मी भाषण अख्खं काढलं, त्याची प्रिंटआउट काढायला लावलं. ते भाषण वाचताना मला असं जाणवलं, ते मी बघितलं की ते जे वाक्य बाबासाहेबांनी बोललं
त्याच्या इमिजिएट दुसऱ्या वाक्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी ब्राह्मणिझम म्हणतोय म्हणजे डोंट मिसअंडरस्टँड मी, गैरसमज करून घेऊ नका. ब्राह्मणिझम म्हणजे मला जे लेबर्समध्ये पण क्लासेस निर्माण झाले त्यातल्या ब्राह्मणांबद्दल बोलतो. बरोबर. हे उदाहरणार्थ सांगतो. आता आरक्षणाचा वगैरे आपला विषय चालला होता. दलितांमध्ये सुद्धा 4 वर्ण निर्माण झालेले आहेत. एक आहे तो ब्राह्मण झालेला आहे, दलितांमधला ब्राह्मण, जो आरक्षण घेऊन अधिकारी वगैरे बनतो, ढुंकून परत समाजाकडे बघत नाही आणि ह्यांचा आपला काय संबंध अशा आविर्भावात असतो. तो ब्राह्मण झाला. दलितांचं म्हणजे जे काय सबसिडीज असतात, काय काय असतात, सबसिडीज नाही सॉरी, आरक्षण घेऊन जो राजकारणात आला आणि बलाढ्य झाला आहे तो क्षत्रिय झाला दलितांमधला. आणि सबसिडीज घेऊन जो बिझनेस केलं, त्यांनी काय काय केलं, उभं केलं, तो वैश्य झाला. आणि जो माझा आज गोरगरीब समाज जो झोपडपट्ट्यांमध्ये राहतो त्याच्यापर्यंत आरक्षण पोचूसुद्धा देत नाहीत, तो महादलित झाला दलितांमधला. तर असल्या प्रकारच्या ब्राह्मणिझमबद्दल बाबासाहेब म्हणत होते. बाबासाहेबांनीच एक्सप्लेन केलं. खाली त्यांनी मार्क्सला जोडलेलं आहे, कम्युनिझमला जोडलेलं आहे, ते गोविंद पानसरेंनी सांगितलं नाही. तर असे यांचे खेळ असतात. आणि त्यात दुर्दैवाने आपल्याला वाचायचं नसतं, आपल्याला आयतं कोणीतरी येऊन सांगावं अशी आपली अपेक्षा असते. आमच्यासारखे चांगलं सांगायला गेले तर आम्ही RSSचे दलाल होतो. तर ती पण मानसिकता बनवून ठेवलेली. ते सगळं असं आहे, यातनं आपल्याला कुठेतरी निघावं लागणार आहे. गेल्या 60-65 वर्षाच्या सरकारच्या सगळ्या योजना जर बघितल्या तर ते एका अर्थाने दलित समाजाला उपकृत करण्याच्या दृष्टिकोनातून तयार केल्या. आणि गेल्या 20-25 वर्षातल्या जर भाजपच्या सरकार किंवा हिंदुत्ववादी विचारांचं सरकार बघितलं तर दलित समाज हा स्वतःच्या पायावर उभा राहावा या दृष्टिकोनातून केलेल्या योजना आहेत. या दोन्ही फरकांकडे आपण कसं पाहतात की एक धारणा अशी की जी या समाजाला उपकृत करून सोडायचं आणि दुसरी धारणा अशी आहे की या समाजाने स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वावलंबी व्हायचं. नेमकी यातला कुठला विचार आगामी काळामध्ये उपयोगाचा वाटतो? मुळात तुम्हाला सांगू का, थोडंसं मोठं होईल उत्तर, चालेल ना? चालेल चालेल चालेल. 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली 25 डिसेंबर. कुणी विरोध केला होता? RSSनी केला होता का? नाही. सावरकरांनी तर पत्र लिहून पाठिंबा दिला होता की तुम्ही करताय योग्य, चौदार तळ्याला पाठिंबा, यायला पाठिंबा आहे, मी येऊ शकलो नाही, सॉरी फॉर दॅट. कुणी विरोध केला होता? मोहनदास करमचंद गांधी. म्हणजे गांधींनी विरोध केला होता. मग मनुवादी कोण झालं? काँग्रेस का RSS? गुगलवर टाकून बघा तुम्ही, हू अपोज द बर्निंग ऑफ मनुस्मृती. एका शब्दात म्हणजे एकच नाव येतं, महात्मा गांधी. ते महात्मा म्हणतात, मी म्हणत नाही, मिस्टर गांधी. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आधीपासून काँग्रेसची मेंटॅलिटी ही राहिलेली आहे. त्या गांधीजींचा एक काहीतरी लेख आहे, मला आता त्याचं एक्झॅक्ट टायटल आठवत नाही आहे, पण तो असाच लेख होता की एक आयडियल भंगी कसा असावा. तो आहे बरं का अवेलेबल, मला आता खरंच क्लिक होत नाही की कसं त्यांनी संडास साफ करावं आणि संडास साफ करताना त्यांनी काय काय करावं आणि मग त्यानंतर त्याचा असा वास येऊ नये, तो खरा भंगी. आणि मग त्यांनी खरंच त्याचा धर्म निभावला. म्हणजे इमॅजिन, गांधींसारखा माणूस असं म्हणतोय. मग संघ जातीयवादी का गांधी जातीयवादी? काँग्रेसनी आधीपासून हेच धोरण राबवलेलं आहे की तुम्ही आहात तिथेच बसा. काँग्रेसला तुम्हाला अपलिफ्टमेंट द्यायचीच नव्हती. तुटपुंज ते काहीतरी महात्मा फुले महामंडळ वगैरे बनवून ठेवलं होतं. त्यातनं काय रिक्षा घ्या, टेम्पो घ्या, तुम्ही तेच करा, काही नाही, त्याच्यावर तुम्ही जायला नाही पाहिजे. आणि त्या उलट हे सरकार आल्यापासनं जे अगदी हे दलितांच्या अपलिफ्टमेंटसाठीच्या योजना तर आहेच आहेत, पण आमच्या ज्या अभिमानाच्या गोष्टी आहेत, जिथे आमची अस्मिता जोडली गेलेली, इंग्लंडमधलं बाबासाहेबांचं घर असो, इंदू मिलचा विषय असो. आता म्हणजे अजून झालं नाही इंदू मिल. अहो तुमचेच एकमत होत नाही, कसा पुतळा पाहिजे, काय पाहिजे, कशा प्रकारचं स्मारक पाहिजे. मोदीजींनी तर 3 दिवसात करून तुम्हाला देऊन टाकलं. काँग्रेसला एवढे वर्ष जमत नव्हतं. बरं, बाबासाहेबांची पंचतीर्थ डेव्हलप करण्याचं काम असो, आमच्या अस्मितेचे विषय आहेत ते. महूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देणं बाबासाहेबांच्या जन्मस्थानाला, का बरं आजपर्यंत काँग्रेसला कधी जमलं नाही?
का तुम्ही विचार केला नाही की ह्याला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे म्हणून? उठसूट इंदिरा गांधी एअरपोर्ट, उठसूट राजीव गांधी एअरपोर्ट, उठसूट हे. आता तर मला वाटतं त्यांची पुढे सत्ता आली तर इकडे तुम्हाला राहुल गांधी रोड वगैरे त्याच्या हयातीतच दिसेल. पण यांची भावनाच नाही आहे. ह्यांना तुमची अस्मिता दाबायची आहे, तुम्हाला इन्सल्ट करायचं आहे आणि तुम्हाला आहे तिथेच ठेवायचं. ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आणि त्या काळापासून राहिलेली, गांधीजींच्या काळापासून राहिलेली. हे नवीन नाही आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जेवढी भाषणं केली तिथे बाबासाहेबांनी स्वतःला कधी मी दलितांचा नेता असं कधी म्हटलं नाही आहे. त्यांनी संपूर्ण समाजाकडे एकात्म भावाने बघितलं अगदी. आणि संपूर्ण समाज एकत्र राहावं याच अर्थानं बघितलं. आरक्षणाची सोय बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केली, पण म्हणून आरक्षणाची सोय करून व्हावी म्हणून इतर कोणा समाजाचं नुकसान व्हावं असंही बाबासाहेबांनी कधी चिंतित केलं नाही. बाबासाहेब यांच्या विचाराकडे बघताना आजचा जो दलित तरुण आहे तोला बाबासाहेबांची ही व्यापक दृष्टी फारशी लक्षात येत नाही असं लक्षात येतं. ते असं का? आत्ता आमची सजगृहची 4 ऑगस्टला मीटिंग झाली होती, 4 ऑक्टोबरला सॉरी. तर त्यात मला हाच प्रश्न विचारला होता. मी म्हणलं की तरुण का अटॅच होत नाही आहे ओरिजिनल विचारांशी बाबासाहेबांच्या? तर तरुण वाचतच नाही आहे. तरुणांनी ओरिजिनल बाबासाहेब वाचले तर त्याला कळेल बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं. आपण काय करतो, नामदेव ढसाळ्यांनी बाबासाहेबांवर काय पुस्तक लिहिलं, फलाण्यांनी बाबासाहेबांवर काय पुस्तक लिहिलं. म्हणजे कल्पनाविलास जो असतो ना, की मी बाबासाहेब असतो तर मी काय केलं असतं, या कल्पनाविलासात लिहिलेली पुस्तकं ते वाचत असतात. मग तुम्हाला कसे खरे बाबासाहेब कळणार? मग म्हणून तर ज्यांचा संबंध नाही राजकारणाशी अशा लोकांनी एकत्रित येऊन एक नवी आंबेडकरी चळवळ, खरी आंबेडकरी चळवळ आज उभी करण्याची गरज काळाची आहे. त्यामुळे मुसलमानांकडनं हे इतकं घेण्यासारखं आहे की ते कसे म्हणतात कुराणच्या आलटीपलटी जाने का नाही, तसं आज आपल्याला अशी आंबेडकरी चळवळ उभी केली पाहिजे की बाबासाहेब काय म्हणतात त्याच्या इकडं तिकडं जायचं नाही. तुझं डोकं घालू नको इकडं. बाबासाहेब काय म्हणतात स्टिक टू दॅट. आम्हाला फक्त बाबासाहेब आमचे नेते, बाकी आम्ही कुठल्या नेत्याला मानत नाही. ही काळाची गरज. त्यामुळे तो जो तरुण आहे त्याला कळतच नाही आहे खरे बाबासाहेब काय आहे. तो जाणार कसा त्या विचारांच्या मार्गावर? त्याला हेच वाटतंय असंच आहे. बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित व्हायला काँग्रेसच्या काळामध्ये प्रचंड मोठा वेळ लागला. अजूनही बाबासाहेबांचं बरंचसं साहित्य अप्रकाशित आहे. यामागे काही षडयंत्र असेल असं वाटतं. काय आहे माहिती आहे का, जसं आता रिडल्स ऑफ हिंदुइझम बाबासाहेबांनी पूर्ण केलं नव्हतं ते पुस्तक. म्हणजे समजा मी एखादं पुस्तक जर लिहित असेल, मी काय करतो, माझ्या डोक्यात एक संकल्पना असते. कधी कधी मी मधला भाग लिहितो, मग नंतरचा लिहितो, मग ते सगळं संकलन करून मला त्याची प्रस्तावना लिहायची असते आणि मग कन्क्लुजन लिहायचं असतं. त्याला आपण पूर्ण पुस्तक असं म्हणतो. बरेचसे बाबासाहेबांचे कार्यही अर्धवट राहिले कारण ते लवकर गेले. धम्म दिल्यानंतर सुद्धा साधारण महिना 1.5 महिन्यामध्ये त्यांचा महापरिनिर्वाण झालं. माझ्या मते तुम्ही विचाराल ना, आदली मधली लिहिलेली पुस्तकं ती आहे तशीच राहिली पाहिजे. त्यांना बाहेर नाही काढलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनीच कंप्लीट केलेलं नाही आहे आणि त्याचं कन्क्लुजन नाही आहे, प्रस्तावना नाही आहे, त्याच्यावरचा विचार नाही आहे. त्यांच्या मनात आलेले विचार त्यांनी नुसते लिहून ठेवलेले आहेत. बरं, काँग्रेसने उचलून ते रिडल्स ऑफ हिंदुइझम ते खरं त्यांनी लिहिलं आहे का अजून कोणी लिहिलं आहे हे आपल्याला माहीत नाही. तर आपण ऑथेंटिकेट करणार कसं की हो उद्या तुम्ही काही म्हणाल नाही मी हे बाबासाहेबांच्या लायब्ररीतनं आणले, मी हे प्रकाशित करतो, असं तर नाही होऊ शकत. जे कम्प्लिशन झालं बाबासाहेबांच्या हयातीत तेच एवढं आहे ना, तुम्हाला आयुष्य कमी पडेल फ्रँकली स्पीकिंग. आणि त्यात खूप क्लिअर दिसतात बाबासाहेब की त्यांना इथलं कल्चर डिस्टर्ब करायचं नव्हतं. भारतीय संस्कृतीचे अत्यंत ते चाहते होते, भारतीय राष्ट्रवादी होते. आणि आज जी काय त्यांच्या नावाने चळवळ चालली, जसं मी म्हणलो वामन मेश्राम, आर्यन इन्व्हेजन थेअरी ही ओव्हर शूद्राजमध्ये बाबासाहेबांनी नकारलेली आहे. तुम्ही वाचलं असेल ते पुस्तक. मग मेश्राम का बरं ती मांडतो? बरं मांडतो आणि आंबेडकरी चळवळ या नावाने चळवळ का चालवतो? तू मेश्रामी चळवळ चालव.
तुला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. असं लक्षात येतं की बाबासाहेबांच्या साहित्यात डाव्या विचारांच्या लोकांनी अनेक ठिकाणी खोडसाळपणा केला आहे. पुढचं म्हणजे अगदी प्रस्तावनेत, नक्की नाही. वाक्यात, शब्दात, नक्की आणि त्यातलं खरं समाजापर्यंत पोहोचताच नाही आलेलं. आणि आजही त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो, असं एक आहे. अजून एक प्रश्न आहे की हिंदू कोड बिलाच्या निमित्ताने बाबासाहेबांनी असं म्हटलं की हिंदू या शब्दाची व्याख्या करताना त्यात जैन, शीख, बुद्ध हे सगळे एकत्रित अभिप्रेत आहे. ह्याचं उत्तर आधी देतो, कारण त्यांना काय म्हणायचं होतं, भारतीय मातीमधनं उठलेला विचार जो आहे तो माझा आहे. इतके क्लिअर होते ते की इथनं, ह्या माझ्या भूमीतनं विचार जो आला आहे तो माझा आहे. त्यापैकी मी काहीतरी घेईन आणि माझ्या अनुयायांना देईन. पहिला प्रश्न आपला होता की विचारामध्ये खोडसाळपणा केला. खोडसाळपणा केला. तर त्यांचं तेच आहे ना, मी आत्ता गोविंद पानसरेंचं उदाहरण दिलं की त्यांना तुमचा बुद्धिभेदच करायचा आहे ना. आता इथे काय होईल माहिती आहे का, थोडंसं आपल्याला लॉजिक वापरायला लागेल की जसं बुद्ध धम्म दिला, बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं, बुद्ध दिला. आता जी व्यक्ती बुद्ध देते तिच्या मनात द्वेष असू शकतो का हो? नाही. मग तुम्ही त्यांचं नाव घेऊन मुसलमानांबरोबर हातमिळवणी करून हिंदू समाजाला त्रास देऊ पाहताय, संस्कृती बदलू पाहताय. यात बाबासाहेब कुठे आहेत बरं सांगा? कुठेच नाही, यात लॉजिक काय? काहीच नाही. कुठेतरी लॉजिक लावा, स्वतः अभ्यास करा. बाबासाहेबांनी या गोष्टी लिहून ठेवल्यात की दलितांनी मुसलमानांना मित्र मानण्याची चूक करू नये, हे बाबासाहेब लिहितात, मी म्हणत नाही. अजून अशा अशा काय काय गोष्टी आहेत ज्या इथे बोललो तर नगरमधनं जातात तर सर तनसेसुद्धा होईल माझं. बरोबर. हे बाबासाहेब म्हणतात आणि बाबासाहेब वॉज सो क्लिअर अबाउट इट, पण आपण वाचत नाही. आपल्याला अलीकडच्या काळात बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणारे अनेक पक्ष राहिलेत, किंवा आंबेडकरी चळवळीतनं उदयाला आलेले सगळे पक्ष ते एकसंघ राहू शकले नाही. आणि आजच्या समाजासमोर एक मोठा प्रश्न आहे की आंबेडकरांच्या विचारांना घेऊन नक्की पुढे कसं जायचं. नेतृत्व म्हटलं तर दिसत नाही आहे, आणि आता आपण नेमकी कसं कुणाबरोबर जायचं असा एक प्रश्न साधारण सामान्य माणसाला पडतो. त्यातला हा कसा सोडवता येईल? याचं उत्तर जसं मी आत्ता मगाशी म्हणालो की ओरिजिनल बाबासाहेब वाचायला लागा. आणि बाबासाहेबांनी जो मार्ग दिला आहे तो असा होता की तुम्ही हिंदू लोकांपासून लांब होऊ नका. ते जे जातीयवाद आहे त्याच्यात त्या कक्षेत तुम्ही येऊ नका, म्हणून मी बुद्ध धम्म देतो. आता मी मगाशी म्हटलं तसं लॉजिक जर तुम्ही लावलं तर आपले दैनंदिन व्यवहार कोणाबरोबर असतात बरं? हिंदूंबरोबरच असतात. आपल्याला कोणाबरोबर जगायचं आहे? त्यांच्याचबरोबर. हां, ह्यानी मला एक उदाहरण आठवलं. आमच्या थोडंसं वेगळं आहे, घरासमोर एक बौद्ध मुलगी राहायची. आता त्यांनी घर बदललं, पण त्या बौद्ध मुलीचं एका मुसलमान मुलाशी प्रेम झालं. हा लव्ह जिहादचा मॅटर नाही बरं का, वेगळा आहे. आता तुम्ही म्हणाला सांगायला लागला लव्ह जिहाद. तर त्याच्याशी तिचा निकाह झाला, ती सासूरवाडीला गेली राहायला. इंजिनियर मुलगी, बौद्ध समाजाची. नंतर त्या सासूरवाडीकडनं तिला आग्रह व्हायला लागला की तू हिजाब घाल, तू असं घरात राहा, तू बाहेर जायचं नाही, तू नोकरी सोड. तर तिला काही ते सहन झालं नाही. ती पळून आली आईवडिलांकडे. आमच्या नात्यात लागतात बरं का बौद्ध समाज. आईवडिलांकडे आली तर तो मुलगा होता मवाली, त्याचा त्रास सुरू झाला. रोज घराखाली गाडी येऊन लावायचा, हॉर्न द्यायचा, मवाली पोरं घेऊन बसायचा. ते खूप वैतागले. डिवोर्स देणं झाला आहे काय, म्हणजे इतका प्रचंड त्यांनी त्रास दिला 6 महिने. ती मुलगी सगळ्या आंबेडकरी पक्षांकडे, संस्थांकडे, संघटनांकडे जाऊन ती आली वैतागून. कुणी मदत केली नाही. का तर मुसलमान आले नाही यार. मग आपलं ते डिस्टर्ब होतं ना, मतपेटी, वोट बँक आपली डिस्टर्ब होईल. तर तिला मदत कोणी केली माहिती? बजरंग दलाने. त्या मुलीला मदत केली बजरंग दलानी. कोणी असेल ना हे बघून या, मी तुम्हाला दाखवतो, आमच्या घरासमोरचा विषय. आणि त्या बजरंग दलाच्या नावाने तुम्ही कारण नसताना खडे फोडत असता. म्हणजेच काय सांगण्याचं तात्पर्य काय?
उद्या जर तुम्हाला गरज लागली तर हिंदूच उभा राहणार आहे तुमच्यासाठी. तो आपला स्वाभाविक मित्र आहे, भाऊ आहे आपला. म्हणजे आपल्या बापाने जर आपल्याला धम्म दिला तर हिंदू धर्म मावशी आहे. मावशीला कुठं संपवायला निघालात तुम्ही? आणि बाबासाहेबांना हे अभिप्रेत नव्हतं ते. उदाहरणार्थ सांगतो, ओवेसी हैदराबादचा म्हणाला की 15 मिनिट के लिए पुलिस हटा दो, तुम 25 करोड़ है ना, हम 100 करोड़ है. तर हम 25 करोड़ है ना, तुम 100 करोड़ है. त्या 100 करोडमध्ये त्यांनी आंबेडकरवादी सुद्धा धरले. म्हणजे दंगली झाल्या ना, तुमची पॅन्ट उघडून बघणार फक्त तुम्ही काय आहात आणि कापून टाकणार. ह्याचा कुठेतरी आपण अभ्यास करणार आहोत की नाही? आपल्यासमोरचे नेमके धोके काय आहेत? जसं म्हणलं, मनुवादी नेमकं कोण आहे, काँग्रेस आहे का भाजप आहे? हे थोडा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल विषय काय आहे. मग आत्ता आपण लक्षात घेतलं तर राष्ट्रीय सेवक संघाची साधारण देशभरामध्ये 2 लाखाहून सेवा कार्य चालतात. आणि ही सगळी सेवा कार्यकर्ता म्हटली तर तशी उपेक्षित समाजाच्या भोवती चालतात. अशी सेवा कार्य फार काँग्रेसच्या वगैरे याच्यात नाही आहे सगळ्या याच्यातल्या. तरी अजून विश्वास निर्माण करायला कमी पडतो का काय, असं कधी कधी वाटत राहतं. तर त्याचं कारण काय असेल? मी संघाचं बघितलं आहे, जवळून बघितलं आहे. संघ मी जाहिरात करत नाही. संघ हे संघाचं चुकतं. स्पष्ट म्हणतो, संघाचं चुकतं. संघ जाहिरात करत नाही. आता लहानपणीपासून मी आमचे एक माझ्या वडिलांचे मित्र आहेत, गिरीश प्रभुणे, पद्मश्री. ते काका म्हणतो आम्ही त्यांना. अहो, इतके पारधी समाजाची मुलं त्यांनी उचलून आणून, कोण सोडतं, त्यांच्याकडे 400-500 मुलं आहेतच पारधी समाजाची, त्यांना आईवडील नाहीत, सोडून टाकलेली आहेत. अक्षरशः आई असल्यासारखा तो माणूस काळजी घेतोय त्यांची. संघाचा माणूस. हे जे बाबासाहेबांचं नाव घेतात ना, एका कुठल्या शेड्यूल कास्टच्या मुलाला शिकवलंय का, त्याची जबाबदारी घेतली का त्यांनी? मला एक उदाहरण दाखव. कशासाठी तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताय? कशाला त्यांची बदनामी करताय? काही अधिकार नाही तुम्हाला. हे मेश्रामसारखे फालतू लोक, त्यांना काय अधिकार नाही माझ्या बाबासाहेबांना बदनाम करण्याचं. आणि ही दुकानं, म्हणून तर मी, ही दुकानं कधी बंद होतील? ज्यावेळेस तुम्ही जागृत व्हाल, ज्यावेळेस तुम्ही स्वतः बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेस हा बदल घडेल. तुम्ही नेत्याकडे अपेक्षा लावून काही नाही होणार. हे 4 लोक आले तर काही होणार नाही. ते मंत्री बनतील, ते आमदार बनतील, ते खासदार बनतील. तुमचा आहे तिथेच राहणार आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतःला बदलत नाही, मेनस्ट्रीममध्ये आणत नाही, काही होणार नाही. आणि बरं, हे संघ, भाजपसारखे लोक तर तुमचं स्वागत करायला बसलेत ना. हे मी परवा म्हणलो की नवनीत राणा म्हणल्या, भारत में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा. तर आमच्या इकडे एक ॲडव्होकेट कांबळे राहतो, त्याचं पूर्ण नाव नाही सांगत, जाऊ दे. त्यांनी भली मोठी पोस्ट लिहिली, नवनीत राणा ऐसे वैसे, मैं जय श्रीराम नाही. अरे मग तुला म्हणतच नाही आहे ती. तिचा इशारा भलतीकडे, तू कशाला उडता तीर घेतो? तुला कुठं म्हणली जय श्रीराम म्हण? ती कुठलं तरी इम्रानला म्हणते, तू कशाला घेतो? तुला कोण म्हणलं जय श्रीराम म्हण? तर ही मुसलमानांची जी फालतूची वकिली चालू केली आपल्या लोकांनी. तुम्ही बौद्ध आहात, तुम्हालाही अनुभव असेल. मुसलमानाला काय बोलले की हे वकिली करायला येते काय, तू काय? तुझा काय संबंध आहे? तू तुझ्या समाजाचं बघ, तू तुझ्या घराचं बघ. आणि आपले जे नैसर्गिक भाऊ कोण आहेत त्याचा अभ्यास करा ना. म्हणजे हल्लीच्या काळात जय भीम जय भीम अशी एक व्याख्या ऐकायला मिळायला लागली आहे. आणि त्याच्यातून हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवायचा प्रयत्न सुरू झाला आहे. एक्झॅक्टली मी जे म्हणलो, 1940 साली जे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं, पाकिस्तानवर पार्टिशन ऑफ इंडिया, त्यात त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ही फॅशन झाली आहे मुसलमानांना मित्र समजण्याची, तर कृपा करून दलितांनी मुसलमानांना मित्र मानण्याची चूक करू नये. हे असं होऊ शकत नाही. आणि आपल्याकडे जोगेंद्रनाथ मंडलांसारखे उदाहरणं पण आहेत की जो मारे-आयटीत गेला होता निघून पाकिस्तानला, तिकडचा लॉ मिनिस्टर झाला जोगेंद्रनाथ मंडल. काय झालं? त्याच्या हट्टापायी लाखो दलितांना प्राण गमवावे लागले. अहो, गळ्यात पाट्या लावायचे पार्टिशनच्या वेळेस, हिंदू दलित म्हणून. का? तर ह्यांना मारू नये मुसलमानांनी, आणि हे पळूनही जाऊ शकले नाही पाहिजे. मग हे पळून गेले तर आपली संडासं कोण साफ करतील? म्हणून हे हाल आपले होतात मुस्लिम राष्ट्रामध्ये. अफगाणिस्तानची सगळ्यात मोठी बामियांची मूर्ती बुद्धाची कोणी फोडली? मोहन भागवत गेले होते फोडायला. कोणी फोडली? तालिबानने फोडली. ह्याचा अभ्यास करणार आहे की नाही? म्यानमारमध्ये काय झालं बरं? म्यानमारमध्ये तिकडच्या बौद्धांची आणि मुसलमानांची काहीतरी दंगल झाली, म्हणून इकडे 2012 साली रजा अकॅडमीने मोर्चा काढला मुंबईला आझाद मैदानावर. आमच्या पोलीस महिलांची छेड काढली, रेप करण्याचा प्रयत्न केला, कपडे फाडले,
एवढं करून त्यांचं मन भरलं नाही, त्यांना समाधान झालं नाही. त्यांनी अमरजेवन ज्योतीला लाथ घातली इथल्या मुसलमानांनी. का? तर म्यानमारमधल्या मुसलमानांवर तिथल्या बौद्धांनी अन्याय केला म्हणून. तिकडच्या बौद्धांसाठी इथले किती बौद्ध उठले? कोणी मग काय म्हणजे काय कशासाठी चाललं आहे आपलं? ह्यातनं साध्य काय करायचं आहे आपल्याला? कुठल्या प्रकारचा देश निर्माण करायचा आहे? आज मंदिरं फोडली, उद्या बुद्ध विहार फोडतील. कारण बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात, बुत शिकन म्हणजे बुत तोडणारे, बुत परस्ती ही नाही म्हणलेत ना इस्लाममध्ये. बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की बुद्धाचा विकृतीकरण करून केलेला शब्द म्हणजे बुत आहे. हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. ह्याचा आपण अभ्यास करणार आहे की नाही? कुठेतरी डोकं थाऱ्यावर आणून आपण खऱ्या बाबासाहेबांना सूट होईल अशी काहीतरी चळवळ निर्माण करणार आहे की नाही? का गुरा मेंढरांसारखे आपल्या आपण कुठल्या तरी लिडरच्या मागे येड्यासारखे धावत बसणार आहोत? तर एवढंच मला. निवडणूक म्हटलं की आरक्षणाचा विषय चर्चेला येतो आणि आत्तापर्यंत संघाची भूमिका आरक्षणासाठी एकदम सकारात्मक राहिली आहे खरं तर. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक, राजकारण आणि सामाजिक संघटना याकडे तुम्ही कसं पाहतात? मोहन भागवतांची तर अनेक भाषणं आहेत की जिथे ते म्हणतात की हजारो वर्ष यांच्यावर बाबा अन्याय झालेला आहे, तर 100-1 वर्ष तुम्ही सहन करा, काय बिघडतं? हे म्हणणारे मोहन भागवत. मोदीजी तर म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का पण लावून देणार नाही. आणि राहुल गांधी फॉरेनला जाऊन म्हणतो, वेळ आली की आम्ही बंद करून टाकू. मग आपल्याला उजवं कोण पाहिजे? कोण वाटलं पाहिजे आपल्याला उजवं? म्हणजे ह्याच्या मनात आहे. ह्याच्या वडिलांनी पण इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंच होतं की मला प्रमोशनमध्ये आरक्षण नको आहे, कारण मला बुद्धू लोक नको आहेत सिस्टीममध्ये. हे राजीव गांधींच्या इंटरव्ह्यूमधलं वाक्य आहे. आणि ह्याचा मुलगा आज आपल्याला आरक्षण आणि संविधानाविषयी ज्ञान देतो. ह्याच्याहून मोठं दुर्दैव आपल्या समाजाचं असू शकत नाही. म्हणजे ज्याच्या पार्टीनी, ज्याच्या बापजाद्यांनी बाबासाहेबांना छळलं, तो आपल्या समाजातल्या काही लोकांना आज खरा आंबेडकरवादी नेता वाटायला लागला. ह्याच्याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत साधारण अनुसूचित जाती आणि जमाती या लोकसभेच्या जागा ह्या भाजपला सर्वात जास्त मिळाल्या, मतंही सर्वात जास्त मिळाली. आणि त्याविरोधात त्यांनी खरं तर संविधान बदलणार असा अपप्रचार सुरू केला आणि त्याचा एक 2024ला परिणाम झाला. खरं तर संविधान बदलू शकत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण किमान संविधान पाळलं जाईल अशी अपेक्षा आपण सगळ्यांकडून व्यक्त करतो. पण या संविधानाचं उल्लंघन काँग्रेसने वारंवार केलं आहे, हे कसं लक्षात येतं? संविधान बदलू शकत नाही. का बदलू शकत नाही माहिती आहे? कारण इंदिरा गांधीने ते एवढ्या वेळा बदललं की शेवटी सुप्रीम कोर्टाला त्याच्यात हस्तक्षेप करायला लागला आणि सुप्रीम कोर्ट म्हणलं बस, आता मूळ स्ट्रक्चरमध्ये कृपा करून त्याच्यात बदल करू नका. म्हणून आता बदल करता येत नाही. नाही तर सोशलिस्ट, सेक्युलर, अमुक तमुक ते टाकायलाच लागले होते ना. नेहरूंनी तर बाबासाहेब जिवंत असतानाच फंडामेंटल राईट्समधनं प्रेसचं फ्रीडम काही काळापुरतं ते स्थगित केलं होतं नेहरूंनी. तर ह्यांच्या फॅमिलीचा इतिहास असा आहे की हे संविधानाचे हत्यारे आहेत. हे खरे गांधी कुटुंबीय, ह्यांना काही घेणं देणं नाही. परत तो राहुल गांधी काढून दाखवतो तर ते वाचत पण नाही. त्याच्यात लाल कलरचं पुस्तक आहे की नाही, त्याच्या प्रस्तावनेत त्याचं ज्याने संकलन केलं त्या रायटरने लिहिलेलं आहे कसं इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली, कशी संविधानाची हत्या केली. त्यात लिहिलेलं आहे लाल पुस्तकामध्ये. तो उघडून वाचत पण नाही. त्याला कोणीतरी सांगितलं फक्त खिशातनं काढ दाखव, खिशातनं काढ दाखव. हे येडे लोक आहेत, ते बोलतील वा वा राहुल गांधी. अरे आपण राहुल गांधींनी समजा संविधान हातात घेतोय तर आपल्या संविधानाचं काय महात्म्य वाढते. आणि असं जर तुम्ही समजत असाल तर तुमच्याहून महामूर्ख कोणी नाही. तुम्हाला येडं बनवतोय राहुल गांधी. याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे सगळ्यांनी. संविधानाच्या ज्या प्रस्तावना किंवा त्याविषयी चर्चा झाली त्यातले अनेक हेतू जे आहेत ते भारतीय संस्कृती, भारतीय इतिहासाशी निगडीत आहे. असं असतानासुद्धा भारतीय संघ किंवा समाज एकत्र राहू नये अशीच धारणा यांची का राहते सतत? कोणाची? काँग्रेसची आणि डाव्या चळवळीची. एक कुठेतरी मी आता मला तो संदर्भ आठवत नाही आहे. गांधीजींना कोणीतरी विचारलं की नेहरूच का?
तर गांधीजींनी उत्तर दिलं, हम में से सबसे ज़्यादा अंग्रेज वही लगता है. म्हणजे यांची वृत्ती बघा, इंग्रज गेले तरी त्यांना थोडासा अंग्रेज वाटला पाहिजे असा प्राईम मिनिस्टर पाहिजे होता. यांची मेंटॅलिटी राहिलेली. यांना ब्रिटिशांची संडासं साफ करण्याची सवय झालेली आहे. यांना वाटतं आपण म्हणजे बहुतेक यांना अशी सिस्टीम पाहिजे असेल की क्वीन तिकडे बसेल, जसं कॅनडामध्ये क्वीन आहे, अजून त्यांचं राजघराण आहे, त्यांचं सरकार वेगळं असतं, पण क्वीनला एक मान आहे. ह्यांचं बस चाललं असतं, बाबासाहेबांच्या कडे जर ही संविधान बनवण्याची प्रोसेस आली नसती, पुणेकराला बाबासाहेब जर अडून बसले नसते, तर ना आम्हाला आरक्षण मिळालं असतं, ना अशा प्रकारचं संविधान बघायला मिळालं असतं. ही त्यांची आता त्यांनी खूप नेहरूंनी प्रयत्न केला बाबासाहेबांना 2-2 निवडणुकीत पराभव, म्हणजे बाबासाहेबांची पोटनिवडणुकीत तर 15,000 मतं बाद केली नेहरूंनी इलेक्शन कमिशनला हाताशी धरून. तुम्ही बघा इतिहास जाऊन. त्यांनी खूप प्रयत्न केला बाबासाहेबांना विसरावं लोकांनी, पण बाबासाहेबांची महानताच एवढी होती की त्यांच्या आणि ते अवघड जागचं नंतर दुखणं झालं. मग त्यांनी एक नवीन सोल्युशन काढलं. मग मीच रिप्रेझेंटेटेड बाबासाहेब आपण टाकू, जे नाही येते ते रंगवून वेगळेच बाबासाहेब मांडले गेले. असं सगळं घडलेलं. भंडाऱ्याची निवडणूक आहे बाबासाहेबांची, ज्याच्यामध्ये त्यांचे मुख्य प्रचार प्रमुख दत्तोपंत ठेंगडे होतील. त्या निवडणुकीबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही? त्या निवडणुकीत काय झालं होतं, मला आत्ता त्यांचं नाव आठवत नाही आहे. त्यांचे आणि बाबासाहेबांचे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मीटिंगमध्ये वाद झाले होते काहीतरी, पण जाऊ दे, दॅट्स नॉट एन इश्यू. कशाला त्या माणसाला तरी परत प्रसिद्धी द्यायची जो बाबासाहेबांशी वाद घालतो. मग त्याला काँग्रेसने ओढला, त्या व्यक्तीला काँग्रेसने ओढल्यानंतर एक भाऊराव म्हणून कोणीतरी बाबासाहेबांची मतं खायला काँग्रेसने उमेदवार उभा केला त्या निवडणुकीत. तर बाबासाहेबांच्या बाजूने प्रचार करायला त्यावेळेसचे सरसंघचालक होते गोळवळकर गुरुजी. यांनी खास दत्तोपंत ठेंगडींना सांगितलं की दत्तोपंत तुम्ही जा आणि आपली मतं ही बाबासाहेबांना ट्रान्सफर होत आहेत की नाही याची पुरेपूर तुम्ही काळजी घ्या. तर त्या निवडणुकीचे दत्तोपंत ठेंगडी हे बाबासाहेबांचे प्रचार प्रमुख होते. बरं, एका वाक्यात ह्याच्यात तुम्ही लॉजिक लावा. बाबासाहेबांना जर संघाचा प्रॉब्लेम असता किंवा संघाला बाबासाहेबांचा प्रॉब्लेम असता, त्यांना ह्यांनी पाठिंबा दिला असता ना त्यांनी पाठिंबा घेतला असता. हा झाला एक विषय. बाबासाहेबांच्या विरुद्ध कोणी प्रचार केला? बाळकृष्ण वासनिक, म्हणजे आज जे काँग्रेसमध्ये स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे जे मोठे नेते आहेत, त्यांचा गॉडफादर मुकुल वासनिक, त्यांचे वडील बाळकृष्ण वासनिक यांनी बाबासाहेबांविरोधात प्रचार केला आणि बाबासाहेबांना पाडण्याचं काम केलं. म्हणजे तिथे मीटिंग्स लावायचे, जेवण खानावळी ठेवायचे. त्यावेळेस तो जो काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता आणि त्याची खासदारकी गेली होती, तो बिडीची फॅक्टरी होती त्याची, आणि त्या बिडीच्या फॅक्टरीमध्ये अनेक दलित कामगार काम करायचे. त्यांना दम दिला की बघा बाबासाहेब जर निवडून आले सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकू. जे इतकं घाणेरड्या गलितचे 15,000, मी आत्ता म्हणलो तसं 15,000 बाबासाहेबांचे मतदान हे अवैध ठरवलं निवडणूक आयोगाने. म्हणून ह्यांना आत्ता पण बॅलेट पेपर पाहिजे. म्हणजे पेट्या इंदिरा गांधी पळवून घेऊन जायची, नेहरू पळवून घेऊन जायचे, राजीव गांधी पळवून घेऊन जायचा, बारामतीमध्ये तेच व्हायचं. म्हणून एवढे वर्ष यांची सत्ता तिथं राहिलेली. यांना तो पॅटर्न का पाहिजे? आणि बाबासाहेबांना म्हणजे आपण आत्ता साधा तुम्ही विचार केला तर तुम्ही लॉजिक लावा ना की बाबासाहेबांना साथ देणारे ब्राह्मण कोण होते? संघात होते. या ब्राह्मणांना काय वाटते की बाबा ठीक आहे, आपल्या पूर्वजांकडनं काही चुका झाल्या त्या आपण दुरुस्त करू. बाबासाहेबांच्या विरोधात कोण ब्राह्मण होते? नेहरू पण ब्राह्मण होते. मग तो ब्राह्मण गोड लागतो तुम्हाला, त्याचं फॅमिली गोड लागते. आणि जे ब्राह्मण जे खरे समतावादी ब्राह्मण आहेत संघामधले, ज्यांना बदल घडवायचा आहे, बाबासाहेबांच्या मागे उभे राहिले, तर ते आपल्याला आपलेसे वाटले पाहिजेत का हे ब्राह्मण आपल्याला आपलेसे वाटले पाहिजे? हे विचार करण्याची वेळ आली. शिवाजी महाराजांच्या समाधीवर बाबासाहेब गेले होते महाडच्या सत्याग्रहानंतर, आणि त्याच्या अपरोक्ष एक वेगळंच उदाहरण नजीकच्या काळात घडलं. औरंगजेबाचं, म्हणजे बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले. किती द्वैत. यात मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांचं जे वाक्य आहे,
मुसलमानांना मित्र मानण्याची चूक करू नका. बघा MIMशी युती केली बाळासाहेब आंबेडकरांनी. MIMचा खासदार आला की नाही निवडून संभाजीनगरमधनं? बाळासाहेबांचे किती खासदार आले? म्हणजे मुसलमानांची मतं ट्रान्सफर झाली का बाळासाहेबांना? नाही झाली. मग 19 सालच्या निवडणुकीनं म्हणजे आत्ताच्या निवडणुकीच्या आधी औरंगजेबाच्या कबरीवर बाळासाहेब आंबेडकर जाऊन आले. तसं तर नाहीच जायला पाहिजे. मी तर तिथे मुतायला पण जाणार नाही औरंगजेबाच्या कबरीवर, वाईट भाषेत सांगतो. नाही, ही चांगली आहे पण त्यातल्या मी तिथं मुतायला पण जाणार नाही, कारण औरंगजेबाशी आपला संबंध असू शकत नाही. पण ठीक आहे, बाळासाहेब गेले, त्यांना वाटलं यात राजकारणात आपल्याला काहीतरी फायदा होईल या गोष्टीचा. झाला का? औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सुद्धा त्यांना कोणी मतदान केलं नाही मुसलमानांनी. मग यात बाबासाहेबांचं वाक्य सिद्ध झालं की नाही, मुसलमानांना मित्र मानण्याची चूक करू नये. एक जरा वेगळा प्रश्न आहे की जातीमध्ये सर्वात जास्त भांडणं ही काँग्रेसच्या राजवटीत लागली. आणि जर उलट आपण जर बघितलं तर संघ परिवारातल्या अनेक कार्यकर्त्यांचा आंतरजातीय विवाह झाला, जे समाजाच्या पटलावर फारसं कधी आलं नाही आहे त्या ह्याच्यातनं. किंवा दलित समाजातलंही आंतरजातीय विवाहाचं प्रमाण जास्त राहिलं आहे. म्हणजे दोन्ही राहिलं. संघ परिवारातल्या कार्यकर्त्यांचंही आंतरजातीय विवाहाचं प्रमाण जास्त राहिलं आहे आणि दलित समाजातलंही आंतरजातीय विवाहाचं प्रमाण राहिलं. या सगळ्या अनुषंगाने बघताना समाजाला एकसंघ होण्याची संधी अजूनही चांगली आहे या सगळ्या ह्याच्यात. पण जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रघात जो आहे तो अजूनही थांबत नाही आहे. मग तो संविधानाचा प्रश्न उपस्थित करतात, आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करतात. ह्याला आता लोकांनीच एकदा बसून, आता आरक्षण मी म्हणल्याप्रमाणे आपल्याला किती आरक्षणाचा फायदा होतो आहे, काय होतं आहे, नेमकं काय आहे, देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे, आणि आपण कशासाठी भांडतो आहे. म्हणजे तुम्ही समजा पुतळ्यासाठी भांडलात तर तुम्हाला पुतळाच मिळणार. तर नेमकं आपण कशासाठी भांडतो आहे, कोणाशी भांडतो आहे, काहीतरी टार्गेट तुम्ही ठरवा ना. त्याशिवाय ती चळवळ पुढे कशी जाणार? ते टार्गेट ठरवण्याची वेळ आलेली. ते भांडायचं कशाविरुद्ध? जाती अंतासाठी. भांडायचं कशासाठी? एकत्रीकरणासाठी. एकत्रीकरण कोणाचं? जे भारतीय संस्कृतीला मानणारे त्या लोकांचं. ही वेळ आलेली. एक शेवटचा प्रश्न आहे की दलित चळवळ म्हणून उभी राहिली, तिच्या पाठीमागे एक मोठा भावनाशील समाजही उभा राहिला, पण त्याचं योग्य प्रकारे संघटन तयार नाही झालं किंवा ते संघटन स्थिरही नाही झालं आणि त्याच्यामुळे काळाच्या ओघात दलित चळवळ लोप होत गेली आणि मग दलित नेतृत्व हे तळागाळापर्यंत विकसित झालंच नाही आहे. तर नेमकी काय करता येईल? हे परत तिथेच आलं की गटातटांमध्ये आपण विभागलो गेलो पाहिजे, ही पुरेपूर काळजी काँग्रेसने घेतली. त्यात मग करायचं काय? कोणाला तरी उचलायचं, आमदार करायचं, खासदार करायचं, कोणाला तरी उचलायचं, गव्हर्नर करायचं, राज्यसभेवर पाठवायचं आणि चळवळ दाबून टाकायची. आपण सर्वसामान्य आंबेडकरी चळवळीला मानणारे, म्हणजे आंबेडकरांना मानणारे, बाबासाहेबांना मानणारे लोक म्हणून तुमच्या माझ्यासारखे, आता मला काय आमदार खासदार व्हायचं नाही, ना तुम्हाला व्हायचं, ना कोणाला व्हायचं. आपण कशासाठी आलो? की मला कुठेतरी वाटलं बाबा माझ्या बाबासाहेबांचं नाव खराब होतं. असे नव्हतेच बाबासाहेब. तर अशा सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन नव्याने आंबेडकरी चळवळ उभी करण्याची गरज आहे. आणि इवन पॉलिटिकल ह्याच्यामध्ये पण हजारो लाखो कार्यकर्ते जमतात आणि त्यातला एक खासदार होतो. त्यापेक्षा तुम्ही भाजपसारखे जे तुम्हाला इन्व्हाइट करतात त्यामुळे त्या पक्षामध्ये या ना. तुमच्यातले हजारो आमदार बनतील, नगरसेवक बनतील, खासदार बनतील. तुम्हाला इकडे संधी आहे. प्लस तुम्हाला मेनस्ट्रीममध्ये काम करण्याची संधी मिळते, मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळते. आता मी भाजपमध्ये काम करतो. मला नाही कोण म्हणत की तू जय श्रीराम म्हणून. मला जेव्हा जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस भेटतात, मला म्हणतात जय भीम क्षितिज. देवेंद्र फडणवीस मला म्हणतात जय भीम क्षितिज. क्षितिज जय श्रीराम नाही म्हणत. तर मग आपल्याला आता वेळ आली हो, कोण उजवं, कोण जवळचं, कोण मित्र, कोण विरोधक, काहीतरी ठरवा ना तुम्ही. कशासाठी चाललंय? जे तुम्ही हजारो लाखो लोक उतरणार रस्त्यावर आणि एक कोणीतरी खासदार होणार, त्यापेक्षा या ना मुख्य प्रवाहामध्ये. आपण सगळे काहीतरी बनवू आणि चांगली चळवळ जे खरे बाबासाहेब आहेत ते खरे बाबासाहेब लोकांसमोर मांडू. समोरच्या बाहेरच्या समाजाला बाबासाहेबांविषयी राग निर्माण होईल असं काही नको करायला आपण, कारण नव्हतेच त्याचे बाबासाहेब.
ह्याचा कुठेतरी आपण आता विचार केला पाहिजे. येणाऱ्या काळात दलित नेतृत्व हे समाजाची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि का वाटतं? अजिबात नाही आहे. नेतृत्वच नाही आहे. कारण जे कोण तथाकथित आत्ता नेते होऊन बसलेत ना, ते नेते नाही आहेत, दुकानदार आहेत. सगळ्यांनी दुकानदारी कुठेतरी उघडलेली आहे. माझी अपेक्षा तुम्हाला सांगू का, बाळासाहेब आंबेडकरांकडनं आहे. बाळासाहेब आंबेडकरांकडे खरं ते आलं पाहिजे होतं मनातनं. आणि माझं तर तुमच्या माध्यमातून आव्हान आहे बाळासाहेबांना, की खरे बाबासाहेब घेऊन इकडे या, भाजपशी युती करा, आपल्या समाजाचे प्रश्न इकडे मांडा, तुम्हाला जे वाटतंय की जे झालं पाहिजे. इथे तुम्हाला संधीही मिळेल आणि आपल्यातल्या अनेक जणांना इकडे संधी मिळेल. कारण हे जे आत्ता टवाळखोर हिंडत आहेत ना, त्यापैकी बाळासाहेब वैचारिकदृष्ट्या ठीक आहे, म्हणजे एकदम ते वाटतात की असं हां बाबा, ते औरंगजेब वगैरे तर सोडा, त्यांना वाटत असेल काहीतरी पॉलिटिकल बेनिफिट. आता मी एवढा मोठा नाही आहे त्यांच्याविषयी, पण त्यांनी खरं इकडे आलं पाहिजे, म्हणजे भाजपबरोबर बसलं पाहिजे बाळासाहेबांना, म्हणजे अनेक लोकांना त्यातनं संधी मिळेल आणि बाबासाहेबांचं घराणं, त्याची शान राखली जाईल. खरे बाबासाहेब सांगितले बाळासाहेबांनी, हे असं एक होईल समाजामध्ये. विद्रोही चळवळीने दलित चळवळीला मोठा खिंडार पाडला आहे आणि त्याच्यामुळे ते नेतृत्वही विकसित होऊ शकलं नाही आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबरही सामावू शकलं नाही. हे रोखायचं कसं? ते विद्रोह म्हणजे कोणाविरुद्ध तुम्ही विद्रोह करताय? परत तिथेच प्रश्न आला. हा भोपळ्याचं चौक आहे. विद्रोह म्हणजे काय? उठसूट विद्रोह. तर तुमची चळवळ काय आहे? सगळ्यांना नास्तिक बनवायचं. अरे बाबा, तुला देवाची गरज नाही, मला देवाची गरज नाही, ह्याला असू शकते ना. आता तुम्ही बघा, पृथ्वी तलावर सोडा, भारतात 140 कोटी लोक आहेत. सगळ्यांना तुम्ही नास्तिक बनवू शकता का हो? मी कशाची विद्रोही चळवळ चालवते आणि यातनं तुम्हाला करायचं काय? यातनं समाज बांधणीसाठी काय होणार आहे? समाजाच्या प्रगतीसाठी काय होणार आहे? आपण विकसनशील देश आहोत, आपण विकसित कसं बनायचं, यासाठी काय होणार आहे या विद्रोही चळवळीतनं? फालतूच्या गप्पा मारायच्या, विद्रोही साहित्य. आता तिथं जमायचं आणि एक तर तो कोणतरी मोबा चव्हाण का कोण, काय करील देव माझे वाकडे, त्याच्या बायकोशी आहे माझे लफडे, असल्या घाणेरड्या कविता करायच्या आणि दिशाभूल करायची लोकांची. या पलीकडे काहीच नाही आहे, काहीच नाही. ते बंद झालं पाहिजे. आणि हे कधी बंद होईल? लोक ज्यावेळेस यांच्या दुकानातनं सामान खरेदी करणं बंद करतील त्यावेळेस बंद होईल. येत्या काळात समाजाचं ऐक्य राहावं, समाजात शांतता नांदावी आणि निवडणुका येऊ घातल्यात, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही दलित समाजाला नक्की काय संदेश देऊ इच्छिता? नाही, आंबेडकरी समाज जो माझा आहे, तुम्हाला सांगू का, मी जमिनीवर ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस लोकांचं एक वेगळं हे असतं की त्यांना माहिती असतं की BJP करतंय, चांगलं करतंय. थोडे भरकटले होते 24ला, पण 14 आणि 19ला बघा, भरभरून लोकांनी मतदान केलं BJPला. काही टक्केवारी इकडे तिकडे हल्ली, पण लोकांना कळत नाही असं नाही. इवन भाजपमध्ये पण आमच्या बौद्ध समाजाचे काही लोक संघात काम करतात, भाजपमध्ये काम करतात, ते गपचूप करतात. कारण त्यांच्याही समोर खरे बाबासाहेब येऊन दिले नाही आहेत. त्यांनाही असा काहीतरी अपराधबोध असतो की अरे आपण संघामध्ये काम करतो, आपण भाजपमध्ये काम करतो. अजिबात अपराधबोध ठेवून काम करू नका. खरे बाबासाहेबांना अभिप्रेत जे असं काम आहे ते नरेंद्र मोदी करतात, भाजप करते, संघ करतोय. दादासाहेब गायकवाड संघाच्या समरसता मंचाच्या ह्याला आले होते कार्यक्रमाला. तो कार्यक्रम बघून दादासाहेब गायकवाडांचे उद्गार असे होते की आज बाबासाहेब असते तर किती आनंद त्यांना झाला असता. म्हणजे बाबासाहेबांचे कुठे, बाबासाहेबांचा सहकारी म्हणतोय की कुठेतरी हेच बाबासाहेबांच्या मनात होतं की ब्राह्मण समाज, हिंदू समाज, मराठा समाज, माझा सगळा बौद्ध, मातंग, चर्मकार, ते सगळे भारतीय संस्कृतीतले समाज एकत्र आले पाहिजे आणि त्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. श्रोतेहो, आपण जी मुलाखत ऐकली ती क्षितिज टेक्सास गायकवाड यांची. या मुलाखतीच्या दरम्यान आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की देशाचं ऐक्य राहावं, शांतता राहावी, यासाठी आंबेडकरी समाजाने निश्चित अशी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं या सगळ्या तासभराच्या संवादामधनं आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की आपण नेमकी कुठल्या दिशेने भूमिका घ्यायची आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम.